बघा, यक्स अधिक एक छेद यक्स बराबर 8, तर यक्स घन अधिक एक छेद यक्स घन बराबर किती? ही पदावली सोडवायची कशी सर? लेकरांनो, हा प्रश्न आहे विस्तार सूत्रे या घटकावर आधारित. सोडवत असताना लक्ष द्या. गणित काय म्हणते की बाबा आम्ही एक्सप्लेन आता या गणिताचं लक्ष द्या. यक्स अधिक एक छेद यक्स गणित म्हणते बराबर 8. मग करायचं काय? इथं यक्स अधिक एक छेद यक्स कंसामध्ये टाका, त्याचा घन करा, समोरच्या पदाचाही घन करा, म्हणजे दोन्ही राशीचा घन करा. इथं वाटल्यास मांडतो. दोन्ही राशींचा घन करा. केला सर. आता लेकरांनो, याचा अर्थ कसा बघा. यक्स अधिक एक छेद यक्स आणि कंसाचा घन, याचा अर्थ या यक्सचाही घन एक छेद यक्सचाही घन मांडा अशा पद्धतीनं. यक्स घन अधिक एक छेद यक्सचाही घन समोर 8चा घन 512 होते. ओके, हे घनमुळं किंवा वर्गमुळं पाठ करा. आता एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी अशी, यक्स घन अधिक एक छेद यक्स घन, या इकडं घेऊ का इकडं मांडू तुमच्या लक्षात राहावं म्हणून. इथं वाटल्यास इकडे घेतो, नंतर एखाद्या वेळेस इथपर्यंत आमचं गणित येणार नाही, तुमच्या हे लक्षात राहावं. ए घन अधिक बी घन हे एक सूत्र आम्ही अभ्यासलं होतं इयत्ता 8वीमध्ये असताना विस्तार सूत्रे प्रकरणात. ए घन अधिक बी घन हे जर एक सूत्र आहे, तर याचा विस्तार कसा होतो? तर ए घन अधिक बी घन. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. ए घन अधिक बी घन अधिक 3ab आणि याच्यासोबत गुणिला ए अधिक बी. याच काहीशा सूत्राचा अवलंब करून या गणिताला स्वरूप द्यायचं. उदाहरणार्थ, आम्ही जर समजा आमचा त्या गणितामधील यक्स म्हणजे जर ए मानला आणि एक छेद यक्स म्हणजे जर का बी मानला, आमचा हा एक्स म्हणजे ए आणि हा कंसातील एक छेद एक्स म्हणजे बी, तर याची मांडणी कशी करावं लागेल? या झालेल्या सूत्राप्रमाणे. ए घन आमचा ए आहे यक्स, याचा अर्थ यक्स घन अधिक बी घन, सूत्र म्हणते बी घन, मग आमचा बी आहे एक छेद यक्स. ही गोष्ट लक्षात घ्या. याचा अर्थ एक छेद यक्सचाही घन अधिक 3ab असं हा विस्तार म्हणतो. अधिक 3 आणि त्याच्यासोबत ए बी गुणिला, म्हणजे ए आमचा एक्स आहे, आमचा बी एक छेद एक्स आहे, पुढं याच्यासोबत गुणिला स्वरूपामध्ये कंसात काय आहे? कंसामध्ये म्हणजेच गुणिला स्वरूपात ए अधिक बी. वाटल्यास याला कंसात घ्या, विस्तार जसा तसं मांडणी करा. ए अधिक बी, आमचा ए यक्स आणि बी आहे एक छेद यक्स. पुढं चला, गणित म्हणते समोर 8चा घन, जसं की 512. आम्हा सगळ्यांना कळते लेकरांनो. वाटल्यास एक स्टेप वाढवा किंवा इथं यक्सला एक्स खलास करून टाका. आता यक्स घन अधिक इथं कंसात एक छेद यक्स आणि त्याचा घन म्हणजे एकचाही घन, छेदस्थानी असलेल्या यक्सचाही घन. एकचा घन 1 आणि छेदस्थानी असलेल्या यक्सचा घन म्हणजे एक्स घन. आता इकडं काय उरलं? अधिक 3 उरतात. इकडं तर हे कटले आणि इकडं यक्स याच्यासोबत गुणिला आहेत, लक्षात घ्या. गुणिला यक्स अधिक एक छेद यक्स बराबर 512. लेकरांनो लक्ष द्या. यक्स घन अधिक एक छेद यक्स घन अधिक 3 आणि याच्यासोबत कंसातील हे जे पद आहेत यक्स अधिक एक छेद यक्स, याचा व्हॅल्यू गणित काय म्हणते? 8 आहे. मग हा या पदांचा व्हॅल्यू कंसामध्ये मांडा. समोर हे 512 लिहा. यक्स घन अधिक एक छेद यक्स घन अधिक हा
गुणाकार आहे लेकरांनो. हे दोन पदं परस्परांना गुणिला. 8×3 = 24 समोर 512 यक्स घन अधिक 1 यक्स घन बराबर 512कडे जाताना हे 24 वजा स्वरूपात अशा पद्धतीनं मांडावे लागतात. का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत लेकरांनो अधिक असेल वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल भागिला, भागिला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. यक्स घन अधिक 1 यक्स घन बराबर ही वजाबाकी 488. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. हे गणित सोडवलं कसं तर त्याची ही पुष्टी लक्षात घ्या. एक सूत्र आम्ही अभ्यासलं, वाटल्यास पुन्हा मांडतो की ए घन अधिक बी घन असेल तर या सूत्राचा विस्तार कसा होतो? ए घन अधिक बी घन अधिक 3ab आणि त्याच्यासोबत गुणिला कंसामध्ये ए अधिक बी, याप्रमाणे हा विस्तार होतो. या सूत्राची ही पुष्टी यूज करत गणिताच्या उत्तरापर्यंत पावलं वळती करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? प्रश्न विचारला यक्स घन अधिक 1 यक्स घन म्हणजे किती तर 488. हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. विस्तार सूत्रे ही माझी ही प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.